तर इथे वाजलेले आहेत पहाटेच्या 3:35 झालेले आहेत आणि आज डेट आहे 12 ऑगस्ट 2025। तर आता इथे नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये। तर फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल। तर फ्रेंड्स, आजची पहाट आहे ना, तर तसं तर मी व्हिडिओ म्हणजे खूप घाई गडबडीने बनवलेला आहे, कारण की ना मला बाहेर जायचं होतं। तर खूप महत्त्वाच्या कामासाठी, जे की मी तुमच्यासोबत अगोदर एकदा शेअर केलं होतं की मला बँकेचं अकाउंट काढायचं आहे। तर ते पण काम होतं आणि सोबतच म्हणजे वैभवचं ना चष्म्याचं जे आहे ते 6 महिने पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे त्याला चेकअपसाठी न्यायचं होतं मुंबईला। तर आता साहेब आणि वैभव जाणार आहेत आणि मी जाईन म्हणजे 8च्या नंतर ना, घरातली म्हणजे सगळी कामं वगैरे उरकून झाल्याच्या नंतर मग मी जाईन। आणि वैभवला ना मी अगोदर यासाठी पाठवलं की नंतर ना जसं जसं उशीर होईल तसं तसं मग गर्दी वाढते ट्रेनला, आणि मग लेकरांना घेऊन जायचं म्हणल्यावर एवढ्या गर्दीमध्ये ते खूप अवघड होतं। त्यामुळं मग मी वैभवला साहेबांसोबतच पाठवून दिलं पहाटेच्या टायमाला, म्हणजे पाठवून देणार आहे। आणि नंतर मी 8-8:30च्या सुमारास मी जाईन। तर आता इथे वैभवदादासाठी आंघोळीला पाणी तापलं होतं, तर त्याला आंघोळीला पाणी उतरवून दिलं। त्यानंतर आता इथे साहेबांसाठी पाणी ठेवलं आणि साहेबांची आंघोळ वगैरे झाली की मग नंतर माझ्यासाठी पाणी ठेवेन। तर आता इथे पटापट मी अख्खा मसूरची भाजी केली आणि त्यानंतर इथे चपात्या वगैरे करून दिल्या डब्यापुरत्या, आणि सोबतच वैभवदादासाठी मी एक चपाती बनवली तुपाची। तर मला वाटलं खाईल तो, पण एवढ्या पहाटं खायचं म्हणलं की त्याला म्हणजे खाऊ वाटलं नाही। त्यामुळं ना कसं बसं त्याला ना दमदाटी करून कसं तरी अर्धी चपाती खाऊ घातली। तर आता इथे वैभवदादाची आंघोळ पण झालेली आहे आणि आता साहेबांना पण पाणी उतरवून दिलं आंघोळीसाठी। त्यानंतर आता मी माझ्यासाठी पाणी ठेवलं आहे, म्हणजे भरून ठेवलं, पण आत्ताच गरम केलं नाही, कारण की मी सगळे घरातली क्लिनिंग वगैरे झाल्याच्या नंतर आंघोळ करेन। तर आता इथे फायनली बाप आणि लेक तयार होऊन निघाले नवी मुंबईला। आणि त्यानंतर ना मग मी जे काही उरलेल्या चपात्या वगैरे बनवायच्या बाकी होत्या त्या चपात्या बनवून घेतल्या, आणि स्वयंपाकासाठी जे काही भांडे वगैरे लागले होते ते सगळे भांडे वगैरे घासून घेतले। त्यानंतर आता फायनली इथे गॅस स्टोव वगैरे घासून घेते आणि पूर्ण किचन काउंटर सगळं या म्हणजे एकदम जुना खात्या आहे, त्या जुन्या खात्यानेच मी हे गॅस स्टोव वगैरे घासत असते, कारण की स्क्रॅचेस वगैरे पडत नाहीत या काथ्यामुळे। तर ना एकदाशी असं पूर्ण साबणाने स्वच्छ घासून काढलं आणि धुवून काढलं की मग किचन एकदम फ्रेश वाटतं आणि थोडासुद्धा काळपटपणा राहत नाही किचनवरती। आणि आजचे हे जे कामं आहेत ना पहाटेची, तर ते मला ना न थांबता करायची होती, कारण की 5 मिनटं पण मी बसले तर मग नंतर पुढं जायला वेळ होईल मला। तसं तर ना जेव्हा साहेब आणि वैभव स्टेशनला गेले तेव्हा त्यांचा एक फोन झालेला आहे, म्हणजे त्यामध्ये 15-20 मिनटं गेलेली आहेत त्या फोनमध्ये। आणि त्यानंतर जसं मी कामाला सुरुवात केली तसं मी न थांबता सगळी कामं पटापट करून घेतली, कारण की एकदा जर थांबलं ना काम करता करता मग पुन्हा कामाची सुरुवात करायची म्हणलं तर खूप जीवावरती येतं। त्यामुळं ना एक झालं की एक झालं की एक पटापट सगळी कामं आवरून घेतली ना तरच कामं होतात। आणि जर म्हणजे थोडासा ब्रेक घेतला, थांबलं, तर मग ते कामं जे आहेत ते व्हायला ना
खूप वेळ लागतो, दुप्पट तिप्पट वेळ लागतो. त्यामुळं मग मी न थांबता कामं केली, कारण मला वेळेवरती पोहोचायचं होतं. कारण वैभवदादा एकटाच तिथं थांबणार होता बिल्डिंगमध्ये, म्हणजे जिथं साहेब काम करतात तिथे. तर त्यामुळं मग वैभवदादासाठी मला वेळेवरती पोहोचणं हे खूप गरजेचं होतं. तर आता इथे पूर्ण किचन जे आहे ते स्वच्छ धुवून झालेलं आहे. त्यानंतर वायपरने पाणी खिचलं आणि त्यानंतर एका सुक्या डस्टरने पूर्ण किचन स्वच्छ पुसून घेतलं. आणि किचन धुताना मी हे सगळे घासलेले भांडे आणि दूध तापवलं होतं, तर ते खाली ठेवलं होतं. टोपं दिसत आहेत ते काचेमध्ये. तर म्हणजे कारण की किचन पूर्ण धुवून घ्यायचं म्हणलं तर त्यावरचा सगळा पसारा खाली काढून ठेवावा लागतो आणि त्यानंतर मग किचन पूर्ण घासून घ्यावं लागतं. तर आता किचन पूर्ण घासून झाल्याच्या नंतर मी आली आहे किचनच्या बाल्कनीमध्ये. तर आज ह्या खराट्याने पूर्ण घासून बाल्कनी काढली मी, कारण की वायपर बेडरूमच्या बाल्कनीमध्ये होतं आणि खराटा जवळ होता, त्यामुळं आता खराट्यानेच घासलं. तर कधी वायपरने घासते, कधी खराट्याने घासते, पण दोन्ही पण ह्याच्याने घासलं तर स्वच्छ बाल्कन्या निघतात एकदम. आणि खराट्याने कसं माहिती आहे का, एकदम सांदीमध्ये खराटा जातो आणि जिथं काही कुठं छोटीशी माती वगैरे थोडीशी असेल तर ती माती सगळी निघून जाते. त्यामुळं वायपरपेक्षा तर मला ह्या खराट्याने झाडणं थोडंसं जास्तीत बेटर वाटतं. आणि त्यानंतर मी डायरेक्टली हॉलची क्लिनिंग चालू केली आहे, कारण की वैभवदादा तर ऑलरेडी गेलेला आहे साहेबांसोबत पुढे. आणि अनुताई तिची झोप चालू होती सोप्यावरती, त्यामुळं हे जे काही अंथरुणं वगैरे टाकले होते ते पटापट मी घड्या करून घेतल्या, फोल्ड केल्या. आणि रोज असं जर लवकर मुलं उठली तर खूप लवकर कामं होतील माझी. पण खूप आळशी मुलं आहेत माझी आणि लवकर उठत नाहीत. पण आज वैभवदादाला बरोबर मी 4ला उठवलं, तर तो 4ला उठला आणि त्याच्या मनामध्ये उत्साह होता की त्याला त्याचे जुने मित्र भेटणार होते मुंबईला गेल्यावरती. त्यामुळं त्याच्या मनामध्ये उत्साह होता आणि त्याला 4 वाजता जाग आली. विचार करा, म्हणजे 7:30-8 वाजेपर्यंत झोपणारा मुलगा त्याला म्हणजे कितीही उठवलं तर तो उठत नाही. पण आज मात्र त्याला मित्रांशी भेटायचं होतं, त्यामुळं 4ला उठला पहाटे आणि खूप उत्साहाने त्यांनी स्वतःची तयारी केली, आंघोळ केली, तयार झाला आणि त्याच्या पप्पासोबत तो गेला नवी मुंबईला. आणि हा विषय तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपल्याला तसं तरी म्हणजे कधी प्रत्येक गृहिणीला कधी घरातल्या कामाचा आळस येतो, काहीतरी थकावट वाटते आणि म्हणजे काम करावंसं वाटत नाही, काहीतरी अंगदुखी, डोकेदुखी हे आपल्यासोबत होत असतं. तर म्हणजे खरं तर यातलं 70% आपल्या मनाचं काम असतं. तर कारण की मनामध्ये जर काही उदास, काहीतरी वाईट गोष्ट असेल तर मग आपल्याला नक्की आपलं डोकं दुखणार, हातपाय दुखणार, आपल्याला आजारी असल्यासारखं वाटणार. पण जर त्याच विरुद्ध आपल्या जर मनामध्ये काहीतरी उत्साह, आनंद, कुठंतरी आपल्याला आता एकच विचार करा की कुठंतरी आपल्याला फिरायला जर जायचं असेल तर आपल्याला चटकन जाग येते आणि आळस अजिबात येत नाही, एकदम उत्साह असतो मनामध्ये. तर म्हणजे आनंदाची गोष्ट मनामध्ये असले तर मग आपल्याला कधीच आळस पण येत नाही, आपलं अंगदुखी, डोकंदुखी कधीच होत नाही. आणि त्यामुळं नेहमी प्रत्येक गृहिणीने स्वतःला आनंदी ठेवण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. जे काही वाईट गोष्टी असतात ते इग्नोर करा. होता होईल तेवढं स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. आपला आनंद कशामध्ये असतो हे फक्त आपल्याला म्हणजे ध्यानात ठेवायचं असतं. बाकी दुःख तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतातच. पण दुःख, संघर्ष आणि सुख, समाधान, आनंद हे सगळे आपल्या जीवनाचे खूप महत्त्वाचे घटक असतात. त्यामुळं कधी कोण जास्त असतं, कधी कोण कमी असतं, अशा प्रकारात आपलं जीवन चालू असतं. त्यामुळं फक्त दुःखालाच कवटाळून राहायचं नाही. तर दुःखामध्ये आपल्याला कसं म्हणजे आनंद भेटेल, काय आपल्या जीवनामध्ये कुठली गोष्ट अशी चांगली आहे ज्यामुळे आपल्याला म्हणजे चांगलं वाटतं, खुशी वाटते, त्या गोष्टीचा विचार करायचा. आणि त्यामुळं मग आपलं मन पण प्रसन्न होतं आणि आपलं मन प्रसन्न झालं की मग आपला जो आळस आहे, जे काही दुखणं, जे काही आजारपण आहे
ते ना जवळजवळ 70% कमी होतं. तर आता इथे ना तुम्हाला बोलत बोलत माझं बाल्कन्या वॉटर वॉश करण्याचं काम समाप्त झालेलं आहे. तर आता याच्या पुढे मला पूर्ण घराला जो आहे तो वेट मोप करायचा आहे आणि लादी पुसून घ्यायची आहे. तर लादी पुसून एकदाशी घेतली की मग डायरेक्टली मग आंघोळ करायचं काम असतं. तर लादी पुसून घेणार, त्यानंतर बाथरूम वगैरे सगळं घासून सगळं म्हणजे क्लिनिंगची सगळी कामं उरकली की मग लगेच आंघोळ करायची. आणि एकदाशी मग म्हणजे सुके कपडे घातले की मग ते ओले नाही झाले पाहिजे, याच्यामध्ये मी काम करत असते. तर ना घरामध्ये वेट मोपिंग करायच्या अगोदर मी म्हणजे सगळं जे काही डस्टिंग वगैरे करायची होती ती डस्टिंग केली. त्यानंतर झाडू वगैरे मारला आणि झाडू वगैरे मारून झाल्याच्या नंतर इथे लादी पुसून घेते. आणि एकदाशी लादी स्वच्छ पुसून घेतली की मग ती दिवसभर फ्रेश राहावी. म्हणजे मी ना सगळी कामं झाल्याच्या नंतरच लादी पुसून घेते, कारण की त्यामुळंच घर ना एकदम म्हणजे स्वच्छ राहतं. कारण की सगळी कामं झालेली असतात, त्यामुळं दुसरं काही काम करायचं नसतं, त्यामुळं ना घर घाण होण्याचा तर प्रश्नच येत नाही. तर एकदाशी सगळी कामं क्लिनिंगची झाली की मग लादी पुसायचं आणि लादी पुसून झाली की मग डायरेक्टली आंघोळ करायचं, हे माझं काम असतं. तर आता इथे बघा 8ला 10 कमी आहेत आणि माझी सगळी कामं झालेली आहेत. त्याचसोबत तयारी पण झाली, पटापट मी तयारी पण केली आणि आता निघाले मी मुंबईला. तर 8:16ची ट्रेन आहे. तर आता इथेच झाल्या होत्या 7:45, म्हणजे 7:45 म्हणजे 8ला 10 कमी होते. तर आता वेळेवरती पोहोचते की नाही काय माहिती. जर नाही पोहोचले वेळेवरती स्टेशनला तर मग पुन्हा 1 तासभर मला थांबावं लागेल. आणि नेमकं ना सकाळी म्हणजे जॉबचा टायमिंग होता, तर कामाला येणारी जाणारी माणसं भरपूर होती, त्यामुळं ना ट्रेनला भरपूर गर्दी होती. तर कसंबसं मी पोहोचले आता मुंबईला, म्हणजे ऐरोलीमध्ये पोहोचले आहे. तर सर्वात अगोदर ना मी इथे वैभवचं जे डोळ्यांचं चेकअप होतं ते करायला आले. तर त्याच्या डोळ्यामध्ये ना ड्रॉप टाकला होता, त्यामुळे तो डोळे झाकून बसला होता शांतपणे आणि मी छोटासा व्हिडिओ बनवला त्याचा. कारण की ना क्लिनिकमध्ये व्हिडिओ वगैरे बनवायला अलाव नसतं, त्यामुळं जास्ती व्हिडिओ वगैरे बनवू शकले नाही मी. आणि वैभवचं जे काही डोळ्याचं चेकअप होतं ते झालं, पण तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की जो चष्म्याचा नंबर आहे ना थोडासा चेंज झाला आहे आणि तो नंबर ना तुम्हाला उद्या भेटेल. तर उद्या 10 वाजता बोलवलं आहे त्याला वापस. त्यामुळं ना मग वैभवला पुन्हा इकडे आणायचं आणि एवढ्या लांबून पुन्हा तिकडे न्यायचं, त्यापेक्षा त्याला सांगितलं की तू मामाच्या घरीच थांब. कारण की वर्षा आणि आनंद आले होते मुंबईला, तर ते ना साहेबांची गाडी घेऊन आले होते. त्यामुळं मग आता जाताना आम्ही जातो आहे गाडीवरती, त्याच गाडीवरती म्हणजे साहेबांच्या गाडीवरती. तर वैभवदादा मात्र थांबला आहे तिथेच मामाच्या घरी. आणि उद्या मला ना वापस जावं लागेल अजून 8:16च्या गाडीनेच. तर इथे बघा हिरवंगार सगळं आणि संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळं ना म्हणजे छान असं वातावरण झालं होतं. तर मुंबईमध्ये आले ना तेव्हा खूप गरम वातावरण झालं होतं, पण जसं जसं आम्ही इकडे कर्जत साईडला जातो आहे तसं तसं वातावरण थंड थंड होत गेलं एकदम. आणि इथे बघा ट्रॅफिक जाम झाली होती, कारण की संध्याकाळची वेळ असली की मग ट्रॅफिक अशाच प्रकारे होते. तर आता इथे निघालो आहे आम्ही घरी आणि लवकरात लवकर घरी पोचायचं होतं, कारण की घरी जाऊन स्वयंपाक वगैरे करायचा, झालं तर बाकीची कामं वगैरे करायची, हे चालू होतं माझं. तर त्यानंतर इथे ना अर्ध्या रस्त्यात आलो, म्हणजे बदलापूरमध्ये आलो आणि बदलापूरमध्ये इथे एक हे आमचं जे चहाचं दुकान आहे हे फिक्स आहे. म्हणजे कधीही आम्ही गाडीवरती आलो
की मग येवले मामाचा चहा पिल्याशिवाय पुढं जात नाही, कारण की खूप आवडतो मला चहा आणि क्रीम रोल. तर कितीही घाई गडबड असली तरी एक स्टॉप घेतो आणि थोडासा चहा आणि क्रीम रोल खातोच आम्ही. म्हणजे खास करून मी तर, माझ्यासोबत कधीतरी साहेब खाल्ले तर खाल्ले, नाही तर नाही खात. पण मी मात्र हे क्रीम रोल आणि चहा आवडीने खाते एकदम. आणि इथे ना मी रेनकोट घातलेला आहे. पावसाचा तर पत्ता नव्हता, म्हणजे थोडंसं एकदम 1-2 थेंब पडली होती, तर मी लगेच रेनकोट घातला. आणि वातावरण ना आता पुढं थंड झालं होतं, त्यामुळं मग मी म्हणजे थंडी वाजू नये त्यासाठी रेनकोट घातलेला होता. आणि ते बदलापूरमध्येच एक मैदान आहे आणि तिथे खूप मोठा बाजार भरला होता. आणि तो बाजार आम्ही म्हणजे रोडवरतून जात होतो, तर तो बाजार आम्हाला दिसला आणि आम्ही मग तिथे गेलो, थांबले गाडी. आणि आता इथे ना खूप छान छान वस्तू भेटत होत्या, तर थोडीशी शॉपिंग केली, जास्ती काही केलं नाही, थोडीशी गेली. हर माल 5-5 रुपये, 5-5 रुपये, 5-5 रुपये. हर माल 5-5 रुपये, 5-5 रुपये, 5-5 रुपये. हर माल 5-5 रुपये, 5-5 रुपये, 5-5 रुपये. त्यानंतर इथे ना गाऊन घेतल्या, तर गाऊन पण एकदम छान कॉटनच्या गाऊन भेटल्या. 200 रुपयाला एक गाऊन होती, तर 2 गाऊन मी घेतल्या, कारण की जे मी रोज वापरते ना ते खराब झालेत गाऊन, त्यामुळं मी 2 गाऊन घेतल्या इम्पॉर्टंट. कारण की गाऊनशिवाय आपल्याला कामं करणं थोडंसं अवघड होतं. गाऊन घातलं ना तर मग कामं पटापट करता येतात. तर त्यानंतर आम्ही ना असंच बघत होतो की कुठं काय आहे, कुठं काय आहे. तर चिखल तर भरपूर झालेला होता. तर इथे ना हे जे टॉप आहेत ना, हे बघत होते, छान छान वाटले, म्हणजे कलर वगैरे चांगला होता. पण थोडंसं याच्यामध्ये साईजमध्ये ना थोडंसं गडबड असते. तर त्यामुळं ना मग मी बघितलं, पण साईज मला बरोबर नाही वाटली, त्यामुळं मग मी म्हणजे नको बोलले. म्हणजे साईज लिहिलेली असते वेगळीच आणि निघते वेगळीच, त्यामुळं मग मी 1-2 टॉप बघितले, पण मी घेतलं नाही ते. आणि त्यानंतर ना आम्हाला अजून थोडीशी शॉपिंग करायची होती, पण थोडासा पावसाचा अंदाज दिसला, त्यामुळं मग आम्ही पटापट शॉपिंग उरकली, बंद केली आणि त्यानंतर निघालो आहे. तर हे ना 2 फुलदाण्या पण घेतल्या होत्या, म्हणजे शोपीस आहे ते, तर ते पण घेतल्या होत्या आणि पटकन निघालो. आणि कानातले वगैरे घ्यायचे होते मला, पण पावसाच्या भीतीने पटकन आम्ही निघालो. तर आता घरी पोहोचायला आम्हाला जवळजवळ 7:45 झाल्या रात्रीच्या. तर पोचलो, तर बघते तर काय, अनुष्काने सगळं काम केलं होतं, स्वयंपाक वगैरे सगळं बनवलं होतं. आणि अनुष्का ना म्हणजे जेव्हा पण मी असं बाहेर कुठं जाते ना, तेव्हा सगळे घरातलं जे काही स्वयंपाक वगैरे आहे, सगळे कामं वगैरे सगळं उरकून ठेवते. अजिबात कामं वगैरे शिल्लक ठेवत नाही माझ्यासाठी. पण जेव्हा पण मी घरात असते ना, तेव्हा मग मात्र तिला काम करायचा कंटाळा येतो भरपूर. तर आता इथे बघा छोट्या छोट्या वस्तू आहेत. तर हे ना सगळं 5-5 रुपयाला होतं. हे टिकटॉकच्या पिना पण 5 रुपयाला होत्या. तर मला जे काही आवडलं ते मी घेतलं. तर जास्ती काही महाग वस्तू घेतल्या नाहीत, पण घेतल्या एवढ्याशा वस्तू. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा आपण लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.